घरभाडे भत्ता लाटण्यासाठी शाळेच्या परिसरातच राहत असल्याची खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे पितळ अखेर उघडे पडले आहे। अनेक ग्रामपंचायतींनी चौकशी केल्यानंतर पंचक्रोशीत त्या शिक्षकाचा कुठेही पत्ता आढळला नसून गावात भाडेकरू म्हणून राहण्याचा दावा करणारे शिक्षक तर सोडाच, पण त्यांच्या मालकांचे पत्त्यानुसार अस्तित्व नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पैठण तालुक्यातील चितेगाव, बिडकीन, पांद्रासगाव, निलजगाव, लोहगाव, ढोरकीन, बालानगर, पैठण नंबर 2, पिंपळवाडी, पाटेगाव, आपेगाव, नवगाव, विहामांडवा, दावरवाडी, पाचोड, एकतुनी, कडेठाण, आडूळ या केंद्रातील जिल्हा परिषदेतील शाळांच्या अशा शिक्षकांचे गावात अस्तित्व नसल्याचे प्रमाणपत्र पंचनामा करून जिल्हा परिषदेला सादर केले आहे। पैठण तालुक्यातील पुसेगाव येथील किरण विठ्ठलगिरी यांनी माहितीच्या अधिकारातून हे सगळं प्रकरण समोर आणले आहे। अनेक शिक्षकांच्या माहितीच्या अधिकाराच्या उत्तरात दिलेल्या दाखल्यांमुळे शिक्षकांच्या या आदर्श वर्तणुकीचे बिंग फुटले असून संपूर्ण पैठण तालुक्यात अशा प्रकारांचा विचार केला असता कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी एकीकडे शासन प्रयत्न करीत असून शाळेजवळ शिक्षक राहिला तर विद्यार्थ्यांना वेळेत ज्ञानार्जन करता येईल असा उद्देश आहे। त्यासाठी प्रतिमाह पगार पत्रकाच्या 10% घरभाडे भत्ताही लागू करण्यात आला आहे। प्रत्यक्षात सुशिक्षित गावात, आदिवासी पाडे, दुर्गम वस्ती अशा ठिकाणी शिक्षकांनी न राहता केवळ खोटे भाडेतत्वाचे दाखले देऊन शासनाची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू केले आहेत। याबाबत अनेक तक्रारी आल्या तरी प्रत्यक्षात पुरावे मात्र नव्हते। अखेर माहितीच्या अधिकारात पैठण तालुक्यातील पुसेगाव येथील किरण विठ्ठलगिरी यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मुख्यालयी अर्थात शाळा परिसरात राहणाऱ्या शिक्षकांची माहिती मागवली। त्यानंतर संबंधित शिक्षकांनी दिलेल्या पत्त्यावर ग्रामपंचायतीकडून शहानिशा केल्यानंतर बोगस रहिवासी दाखवून घरभाडे लाटण्यात येत असल्याचे बिंग फुटले। भाडेकरूंनाही दाखवले। मालक गावात 2 सख्या भावांकडे 2 शिक्षकांनी राहत असल्याचे प्रमाणपत्र दिले। ग्रामविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर दोन्ही भावांच्या नावावर मिळकत नसल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे भाडेकरूंनाच मालक दाखवून त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून दाखवण्याचा शिक्षकांचा प्रताप उघडा झाला। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड। माहिती अधिकारांतर्गत मी पैठण तालुक्यातील सर्व शिक्षकांची जी माहिती अर्ज केला होता त्याची मला अशी माहिती मिळाली, यांचे भाडेकरारनामे हे पूर्णपणे बोगस आहेत आणि घरमालकांनी हे जे बोगसपणे भाडेकरारनामे दिलेत त्याच्यावर मी नाही का माझे असं म्हणणं आहे का त्या घरमालकावर बी गुन्हे दाखल करण्यात यावे। आणि जे समजा आता मारोळ्या शाळेचा विषय माझ्याकडं त्यांनी स्वतः मुख्याध्यापक लिहून दिले, आम्ही 8ही शिक्षक राहत नाही, हे पूर्ण डॉक्युमेंट मी गट शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केलेले। 26/9 मी त्या माझी कंप्लेंट दिली, पण त्यांनी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही। आणि हा जो विषय आहे ना, यांचे असे एका बॉन्डवर नाही का 5-5 शिक्षकांचे भाडेकरारनामे, हा जो विषय याच्यात नाही का लाखो करोडो रुपयाचा वर्षाकाठी नाही का हे भ्रष्टाचार करतायत, याच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी माझी शिक्षणाधिकारी यांना विनंती आहे।